हॅलो फ्रेंड्स, आज रेसिपी आहे पालक पनीर लसूणची आहे. आणि ना आपण मिरची टाकली, जिरं टाकलं, मिक्स केलं. आणि ना आपण आहे ना आज ना आपण असं पालक पनीर बघून घेऊ असं. आणि ना थोडंसं बघून घेऊ. आणि ना आपण आहे ना ते असं पाणी टाकलं. आणि ना साखर टाकले. आणि ना कोथिंबीर जास्त टाकून घेऊ. नाही पालक टाकून घेऊ जास्त. आणि मी ना मिक्स करून घेऊ. आपण हे ना बस फार टाकून घेऊ. आपण ते माऊ नाही होतच माऊ. मग ना त्याच्यात टाकून घेऊ. ते माऊ होतं. आणि ना आपण आपण ते पनीर टाकू, जास्त पनीर टाकून घेऊ. आता आपण मिक्स केलं. आणि आपण मिक्स करून घेऊ. त्याच्यात टाकू डिशमध्ये. सगळं टाकलं. आता आपण जिरं टाकलं, अजून जिरं. आणि त्याच्यात लसूण टाकलं होतं. ते लसूण टाकलं. आता अजून लसूण. आणि ना आपण मिक्स करून घेऊ. आता ना आपण करून घेऊ. आता कांदा मोठं असताना तेव्हा असं टाकून घेऊ, असं मिक्स करून घेऊ. आणि ना आपण रेसिपी आहे आपण उद्या. आता आपण करून घेऊ. आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊ. आणि ना आपण असं मिक्सरमध्ये टाकलं. आणि ना आपण असं चालू करू. बूश आवाज येतोय. आणि आपण असं हे बघ, आपण माती टाकून घेऊ. आता बघ कसं छान झालं. आता अजून मिक्स करून घेऊ. आता बघ मिरची गरम मसाल्याचं टाकू आपण. आणि ना आपण मिक्स करून घेऊ रेसिपी. आणि ना आपण चटणी टाकू. हे बघ, आता आपण चटणी टाकलं. त्याला क्लीन होऊन गेलं. त्याला छान करून देतं. आपण बघून घेऊ. आता आपण रेसिपी आहे आपण आता बनवून घेऊ. आपण चटणी टाकू, मिक्स करून घेऊ. चटणी टाकला तर आपण मिक्स करून देऊ. काय तर एवढं मिक्स येतं. आपण ते उकळून घेतलं. आणि ना आपण आहे कसं मीठ टाकू गरम. हे बघ, आता ना आपण मिक्स करून घेऊ. मग म्हणून टाकून घेऊ. आपण आता मिक्स करून घेऊ. अजून मिक्स आपण असं थांबली. आता आपण असं मिक्स करून घेऊ. पनीर टाकला. आता आपण झाकण ठेवू. आता बघ केवढं छान झालं. आता पनीरची भाजी तुपाचं तक्का घेऊ. आपण त्याच्यात जिरं टाकू. आणि जून टाकू. आणि आपण मिक्स केलं. आता दोन मिरची टाकलं. पालक पनीरचं रेसिपी